सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर अशोक मते. मी माझ्या माइंड पॉवर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिकची सिरीज. स्टॅटिस्टिकच्या सिरीजमध्ये आपण आज स्टँडर्ड डेव्हिएशन हा पार्ट पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर स्पर्धा परीक्षा देत असाल, आपण सेट नेटची परीक्षा देत असाल किंवा पेटची परीक्षा देत असाल किंवा आपण ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर आपल्यासाठी संशोधन पद्धती हा विषय असतो. आणि या संशोधन पद्धतीशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व स्टॅटिस्टिकल ज्या अडचणी आहेत, स्टॅटिस्टिक संदर्भात ज्या अडचणी आहेत, सर्व आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण स्टँडर्ड डेव्हिएशन पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या अगोदर आपण मीन मेडियन मोड कशा पद्धतीने काढायचे आपण पाहिलेलं आहे. आपण जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देतोय. आपण अगोदर अवश्य मीन मेडियन मोड कसं काढायचं हे पहा. आज आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढणार आहोत. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या डेटाचा मीन म्हणजे मध्यापासून म्हणजे सरासरीपासून जेव्हा विचलन आपण काढतो त्या विचलनाला स्टँडर्ड डेव्हिएशन असं म्हणतात. आणि या स्टँडर्ड डेव्हिएशन नुसार आपला डाटा किती संकुचित आहे किंवा किती विस्तारित आहे हे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन नुसार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आणि त्यामुळे आज आपण बघा, आता साधारणतः आपण जर एखादा डेटा घेतला, साधारणतः एखाद्या उंचीचे आपण प्रदत्त घेतले, 7 प्रदत्त घेतले उंचीनुसार. त्यांची हाईट अशी आहे, काहीची हाईट अशी आहे, काहीची हाईट अशी. या ठिकाणी आपण ही अशा पद्धतीने 7 प्रदत्त आपण घेतले आहेत आणि त्यांचं हाईटचं आपण मोजमाप आपण केलेलं आहे. आणि त्यांचं सरासरी आपल्या या ठिकाणी या पद्धतीने सरासरी आलेला आहे. जसं आपण मीन काढत असताना मीन म्हणजे काय, आपला सरासरी हा आपल्या या ठिकाणी सरासरी आलेला आहे. आणि यानुसार आपल्याला विचलन काढायचं आहे की या सरासरीपासून मध्यापासून विचलन किती आहे. तर विचलन काढत असताना फॉर एक्झाम्पल इथं हे विचलन, हे विचलन अशा पद्धतीनं हे मध्यापासूनचं विचलन म्हणजे मध्यापासून सरासरी हा डेटा किती अंतरावर आहे, म्हणजे इथपर्यंत आणि इथपर्यंत हे जे आहे याला विचलन या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या विचलनानुसार आपला डाटा संकुचित आहे की विस्तारित आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आता उदाहरणार्थ संकुचित किंवा विस्तारित कशा पद्धतीने, जर स्टँडर्ड डेव्हिएशन आपलं कमी आलं तर आपला डाटा अशा पद्धतीने या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो. इथं आपला हा मीन असतो आणि हे स्टँडर्ड डेव्हिएशन या पद्धतीने आपला डाटा इथं डिस्ट्रीब्यूट होतो. आणि जर आपला डाटा खूप विस्तारित झाला असेल तर त्यावेळेस मात्र अशा पद्धतीने आपला डाटा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. या ठिकाणी मीन म्हणजे मध्यापासून आपला डाटा खूप विस्तारित झालेला आहे. आणि हे पाहण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागतं, प्रमाण विचलन काढावं लागतं. आता बघा, प्रमाण विचलन काढत असताना ग्रुप डेटा आणि अनग्रुप डेटा दोन्ही पद्धतीने डेटा आपल्या समोर दिलेला असतो. ग्रुप डेटा म्हणजे काय की वर्गांतर दिलेलं असतं अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी वारंवारता त्या ठिकाणी दिलेली असते. आणि यानुसार आपल्याला त्या ठिकाणी डेटा काढावा लागतो. आणि हा डेटा काढत असताना आपल्याला मीन आणि SD स्टँडर्ड डेव्हिएशन हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी काढायचं असतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. वर्गांतर दिलेलं आहे 195 ते 199, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 1. 90 ते 194 त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2. 185 ते 189 त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4. नंतर 5, 8, 10, 6, 4, 4, 2, 3, 1 अशा पद्धतीने इथं फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. आणि फ्रिक्वेन्सीची बेरीज त्याला आपण N म्हणतो. आणि हा N या ठिकाणी येतो 50. N म्हणजे नंबर ऑफ आयटम. हे किती आयटम आहेत त्याला आपण N म्हणतो. टोटल आयटम या ठिकाणी 50 दिलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा डाटा परीक्षेमध्ये दिला जातो आणि याच्यानुसार आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं असतं. ठीक आहे, आपण सर्वप्रथम N काढून घेतला. त्यानंतर आपण X काढणार आहोत. X म्हणजे मध्यबिंदू.
ह्या वर्गांतराचा मध्यबिंदू आपल्याला काढायचा आहे. आता 195 ते 199 हे आपलं पहिलं वर्गांतर आहे. ही वर्गांतराची लांबी मित्रांनो 5 आहे. म्हणजे 195 ते 99 म्हणजे 195, 196, 197, 198, 199 अशी 5 ची लांबी या ठिकाणी वर्गांतराची दिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला यातला मध्यबिंदू काढायचा आहे. आता बघा मध्यबिंदू 195, 96 म्हणजे 197 हा मध्यबिंदू आहे. कारण 197 च्या अगोदर 95 आणि 96 येतात आणि 197 च्या नंतर 98 आणि 99 असे दोन फ्रिक्वेन्सी पुढे आणि एक दोन फ्रिक्वेन्सी मागे येतात. याचा दुसऱ्या पद्धतीने काढत असताना आपण 195 अधिक 199 भागिले 2 अशा पद्धतीने करतो. 9 5 14 4 हातचाल 1 10 9 19 9 हातचाल 1 1 1 2 294 भागिले 2 बे 1 बे बे चौक 8 आणि बे 7 14. या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला आणि बेरीज करून त्याला दोन्ही भागाकार द्यायचा आहे. दोन्हीचा भागाकार दिल्यानंतर आपल्याला बेरीज इथं बेरीज येते 9 5 14 4 हातचाल 1 10 9 19 9 हातचाल 1 1 2 आणि 3 भागिले 2 बे 1 बे आणि 92 18 आणि बे 7 14 197. अशा पद्धतीने पण देखील आपण मध्यबिंदू काढू शकतो. म्हणजे या दोन वर्गांतराची बेरीज भागिले 2 बरोबर आलं 197. आणि इथं सरळ सरळ आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने काढता येतं. 195 196 अगोदर दोन फ्रिक्वेन्सी वर्गांतर आहेत आणि नंतर 98 99 नंतर दोन वर्गांतर आहेत म्हणून मध्यबिंदू हा 197. अशा पद्धतीने मध्यबिंदू आपण काढतो. त्यानंतर याचा मध्यबिंदू 190 ते 194 याचा 192 इथे 187 182 177 172 167 162 157 152 147 आणि 142 अशा पद्धतीने आपण हा मध्यबिंदू काढून घेतलेला आहे. आता बघा मध्यबिंदू का काढा कारण आपल्याला दोन मीन काढायचा आहे आणि मीन काढण्यासाठी आपल्याला मध्यबिंदू काढावा लागतो. आणि मी अगोदर एक्स काढल्यानंतर नंतर आपण एफ एक्स काढणार आहोत. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एक्स म्हणजे मध्यबिंदू या दोन्हीचा गुणाकार म्हणजे हा आपला एफ एक्स त्या ठिकाणी असतो. एफ एक्स असताना आता बघा 197 एक गुणाकार या दोन्हीचा करायचा एफ आणि एक्सचा फ्रिक्वेन्सी आणि मध्यबिंदूचा 197 गुणिले 1 बरोबर 197. त्यानंतर 192 गुणिले 2 मित्रांनो आपण कॅल्क्युलेटर देखील करू शकता. कॅल्क्युलेटर या ठिकाणी वापरू शकता. 384 मी ऑलरेडी इथं काही संख्या यांचा गुणाकार करून ठेवलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. 187 गुणिले 4 बरोबर याचा गुणाकार येतो 748. 182 गुणिले 5 याचा गुणाकार येतो 410. त्यानंतर 177 गुणिले 8 याचा गुणाकार येतो 1416. त्यानंतर 1720. त्यानंतर 1002. त्यानंतर 648. त्यानंतर 628. त्यानंतर 304. त्यानंतर 441 आणि त्यानंतर 142. अशा पद्धतीने याचा गुणाकार वारंवारिता आणि मध्यबिंदूचा गुणाकार म्हणजे आपलं एफ एक्स त्या ठिकाणी असतो. आणि याची बेरीज या ठिकाणी समेशन आपल्याला बेरीज म्हणजे काय समेशन एफ एक्स याची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि याची बेरीज येते 8540. अशा पद्धतीने याची बेरीज आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला बघा आपण मीन कसा काढायचा वर्गांतराचा मीन वर्गांतर आणि वारंवारता ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस मीन कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता आपण अगोदर याचा मीन काढून घेऊ आणि मीनचं सूत्र आहे एक्स बार. तर बघा एक्स बार बरोबर हे मीनचं सूत्र आहे. एक्स बार त्याला म्हणतात मीनचं चिन्ह आहे त्याला एक्स बार देखील असं म्हणतात. एक्स बार बरोबर समेशन एफ एक्स भागिले एन असं मीनचं सूत्र आहे. आता आपलं त्या सूत्रातल्या संख्या आपल्याकडे अवेलेबल झाल्यात आपण काढलेल्या आहेत त्यामुळे डायरेक्ट आपण सूत्रामध्ये या संख्या टाकूया. एफ एक्स आपला आलेला आहे 8540. 8540
भागिले n. मित्रांनो n आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे 50, म्हणून इथं 50. 8540 भागिले 50 जर आपण केलं तर आपला भागाकार येतो 170.8. या पद्धतीने आपलं मीन या ठिकाणी आलेलं आहे 170.8 मित्रांनो. आता मीन आलेला आहे. आता मीनच्या नंतर आपल्याला पुढची प्रक्रिया स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी पुढची प्रक्रिया करावी लागणार आहे. आणि पुढची प्रक्रिया करत असताना आता आपल्याला इथं पुन्हा x काढायचा आहे. हा x जो असतो तो तुमच्या या x मधून तुम्हाला तुमचा मीन वजा करायचा आहे. ह्या x मधून तुम्हाला मीन वजा केला तर तुमचा हा x त्या ठिकाणी येतो. लक्षात x आल्यानंतर आता बघा 197 वजा 170.8 असं करायचं. x वजा मीन 197 वजा तुमचा आलेला मीन 170.8 असं जर केलं तर तुमचा वजाबाकी येते 26.2. अशा पद्धतीने तुमच्या x मध्यबिंदू मधून आलेला मीन तुम्हाला वजा करायचा आहे. 192 वजा 170.8 21.2 त्या ठिकाणी येतं. त्यानंतर 16.2 11.2 6.2 1.2. आता बघा इथं 167 वजा 170.8 म्हणजे आता इथं मायनस मध्ये येणार आहे -3.8. मायनस आलं, मायनसचं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. त्यानंतर -8.8 त्यानंतर -13.8 -18.8 त्यानंतर -23.8 आणि -28.8. या संख्या व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायच्या. जर आपल्या पॉइंट मध्ये जरी थोडं गडबड झाली तर आपलं गणित त्या ठिकाणी चुकतो. त्यामुळे ह्या संख्या व्यवस्थित घ्यायच्या. फक्त x कसा काढा तर या मध्यबिंदू पासून x मधून आपण लिहिलेल्या वरी x मधून m वजा केला. मध्यबिंदू मधून आलेला मीन आपण त्या ठिकाणी वजा केला आणि हा x चा कॉलम या ठिकाणी काढलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला x स्क्वेअर करायचा आहे. x स्क्वेअर काय करायचा आहे की आपल्या इथं मायनस मध्ये काही आलेलं आहे काही प्लस मध्ये आलेलं आहे. हे मायनस जर आपल्याला उडवायचं असेल तर आपल्याला त्याचा वर्ग करावा लागतो. कारण वजा गुणिले वजा बरोबर त्या ठिकाणी अधिक होतं. हे गणिती क्रिया आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपल्याला याचा वर्ग त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. 26.2 चा वर्ग येतो त्या ठिकाणी 686.44 686.44. अशा पद्धतीने वर्ग या प्रत्येक आलेल्या x चा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर 449.44 त्यानंतर 262.44 वर्ग आपल्याला करून घ्यायचा आहे. कॅल्क्युलेटर आपण त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि वर्ग आपल्याला करून घ्यायचा आहे. 125.44 38.44 त्यानंतर 1.44 14.44 14.44 त्यानंतर 77.44 त्यानंतर 190.44 त्यानंतर याचा वर्ग 18.8 चा वर्ग झाल्यानंतर 353.44 आपल्याला व्यवस्थित संख्या काढून घ्यायचा याचा वर्ग 566.44 आणि 829.44. अशा पद्धतीने आपण हा x स्क्वेअर म्हणजे हा x चा वर्ग काढून घेतलेला आहे. x चा वर्ग का काढून घेतला आणि तर मायनस मध्ये आलेला आहे. मायनस मध्ये आपल्याला सूत्रामध्ये टाकत असताना अडचण येतात म्हणून त्याचा वर्ग आपण केला. वर्ग केल्यानंतर हा मायनस या ठिकाणी प्लस होऊन जातो हे लक्षात ठेवा. त्यानंतर fx स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. fx स्क्वेअर. आता fx स्क्वेअर म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि हा x स्क्वेअर यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा. मित्रांनो हा कॉलम लक्षात घ्या व्यवस्थित कशा पद्धतीने काढला. fx स्क्वेअर म्हणजे काय हा x स्क्वेअर आणि ही फ्रिक्वेन्सी या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा. लक्षात या दोन्हीचा गुणाकार म्हणजे आपला fx स्क्वेअर त्या ठिकाणी येऊन जातो. आता बघा fx स्क्वेअर 686.44 गुणिले 1 त्याचा गुणाकार येणार आहे 686.44. 1 नेच गुणाकार केलेला आहे त्यामुळे जसं तसं येणार आहे. त्यानंतर या 449.44 गुणिले 2
याचा गुणाकार येतोय 898.88. त्यानंतर 1049.76. त्यानंतर 629.2, 627.2, 307.52. त्यानंतर 14.4. हे सर्व गुणाकार आपल्याला 86.64, 309.76, 761.76, त्यानंतर 706.88, 1699.32 आणि 829.44. हा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि एक्स स्क्वेअर याचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला समेशन एफ एक्स स्क्वेअर ही आपल्याला त्या ठिकाणी काढायची. मी या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. ती सर्व संख्येची बेरीज येते असते येते 7978. आपल्याला कॅल्क्युलेटर बेरीज आपण करू शकतो. लक्षात, एफ एक्स स्क्वेअर कसा आला, हा एक्स स्क्वेअर आणि फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. हा एक्स कशा पद्धतीने आला, तर आपण एक्स मायनस एम यांचं काय केलेलं आहे, आपण एक्स मधून मीन वजा केलेला आहे, एक्स आलेला आहे. आणि या पद्धतीने आपले हे सर्व. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे सर्व कॉलम काढून घेतलेले आहेत. आता कॉलम काढल्यानंतर आपल्याला एसडी चं सूत्र आपल्याला या ठिकाणी लिहायचे. एसडी बरोबर हा आपला मीन आलेला आहे 170.8. 170.8 आपल्याला हा मीन आलेला आहे. आपण थोडं उदाहरण बसण्यासाठी आपण वरती लिहितो. आता एसडी चं सूत्र आहे, एसडी याला आपण सिग्मा असं म्हणतो, बरोबर वर्गमुळात समेशन एफ एक्स स्क्वेअर भागिले एन. अशा पद्धतीने वर्गांतर दिलं असतं. डायरेक्ट मेथड पद्धतीने आपल्याला हे सूत्र वापरायचे, समेशन एफ एक्स स्क्वेअर भागिले एन. आता बघा, या सूत्रानुसार आपण सर्व संख्या आपल्याकडे अवेलेबल झाल्या. समेशन एफ एक्स स्क्वेअर म्हणजे हा समेशन एफ एक्स स्क्वेअर आहे. समेशन एफ एक्स स्क्वेअर आपल्याला आलेला आहे 7978 भागिले एन आपल्याला आलेला आहे 50, म्हणून भागिले 50. यांचा भागाकार करून घेऊ आपण. भागाकार केल्यानंतर जो आपला भागाकार येतो तो 159.56 येतोय. 159.56. आणि या 159.56 आपल्याला वर्गमूळ काढायचे. ज्यावेळेस हे वर्गमूळ काढतो कॅल्क्युलेटर, आपल्या वर्गमूळ कसा काढायचं आपल्याला कॅल्क्युलेटर सर्व व्यवस्थित येतं. त्यामुळे यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर वापरावं लागतं. आणि 159.56 ज्यावेळेस वर्गमूळ काढतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं 12.63. मित्रांनो, हा आपला एसडी आलेला आहे 12.63. अशा पद्धतीने ज्यावेळेस वर्गांतर आणि वारंवारिता दिली जाते, म्हणजे ग्रुप डेटा आपल्याला परीक्षेमध्ये दिला जातो, त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने या डायरेक्ट मेथड पद्धतीनुसार तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन त्या ठिकाणी काढायचं आहे. ओके.